नमस्कार, मी मेघन आयरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज जिला आपण भेटणार आहोत ना, तिला गाण्याची खूप आवड आहे आणि हो, तिला लहान बाळ सुद्धा खूप आवडतात, त्यांची काळजी घ्यायला आवडते। इतकंच काय तर ती तिच्या भावल्यांना सुद्धा बाळासारखं वागवते। सो क्यूट ना। तिचं नाव आहे अन्वी। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय हाय, तुझं नाव काय आहे? अन्वी रावणकर। अन्वी, नाइस। हे कोण आहे? हा, ह्याचं नाव कुकू लोका, याचं नाव। मला घालून दे ना। दाखवू मी तुला कसं बोलतो, कुकू लोका कसं बोलतो, बघायचंय तुला? हे बघ। Hi, my name is Coco Loca and I like you, Tanvi. नाइस ना, मस्त ना। आता मला सांग की हे कोण आहे? हे छोट काय नाव आहे? अरे बेबी। आर्या बेबी। आणि आर्या बेबी काय करते, रडते का? आरीच बोलायचं। आरी बोलायचं ते ना। ओके, आणि त्याचं दूध कुठे आहे? त्याला भूक लागली आहे, कुठे गेलं? हे घालू का? हो घाल ना, पण आधी बाळाला दूध पाहिजे ग, खूप भूक लागली ग। रडतोय बाळ, जरा घे ना प्लीज, त्याला शांत कर, त्याला सांग रडू नकोस, त्याला यायला दे ना काहीतरी छान दूध। बरं, पहिले दूध घे। झालं? हो। आणि तुला एवढं छान कोणी तयार केलं? मस्त लिपस्टिक लावली, ड्रेस घातला। आमच्याकडे ना पिंक लिपस्टिक आहे। काय आहे? पिंक लिपस्टिक। लिपस्टिक आहे तुमच्याकडे? वाव, पिंक कलरची। तुला आवडतं वाटतं मेकअप? हो, कोणी लावली तुला पिंक लिपस्टिक? मम्माने ना व्हाईट लिपस्टिक लावली, पिंक लिपस्टिक नाही लावली। कुठली लावली? व्हाईट। व्हाईट? हिच्या मम्मानी व्हाईट लिपस्टिक लावलेली आहे। वाव। हा कोण आहे? पारकू। पारकू काय करतो? पारकू पारकू बोलतो। काय बोलतो? दाखव मला कसं बोलतो। पारकू बोलतो हॅलो। कसं? हॅलो। आणि मग आपण काय म्हणायचं त्यांनी हॅलो म्हटल्यावर? आपण म्हणायचं हे काय आहे? हा, काय आहे? ह्याच्यामध्ये काय आहे? लेटर्स आहेत माझे। हो, आणि मग तू काय करतेस? तू टीचर आणि मी तुझी स्टुडंट बनू? हा, तू टीचर आणि मी स्टुडंट, आणि तू मला शिकवायचंस। हा, स्टार्ट। तू मला होमवर्क दे ना, काहीतरी शिकव ना मला। हे काय आहे? हे मला नाही माहिती। मला वाटतं असं केलं की एम आणि असं केलं की डब्ल्यू। मग कसं करायचं? हे काय आहे? हा मॉन्स्टर आहे। अरे खरंच? हे काय? ई। तू सांग ना मला। एच। बी। बी असा दिसतो? हा बी आहे? हो। ओके, काढून घेतलं। एस। जे। जे फॉर? जे बघ। आई छान गाणं बिणं म्हण की आता। किती दिंडीच्या पतावरी, कालिंदीच्या पतावरी। तू स्कूल मध्ये कोण बनली होतीस? स्कूल मध्ये झांसी की राणी। आणि मग डायलॉग कसा म्हटलास? मैं जान दूंगी लेकिन मेरी जैसी नहीं दूंगी, हरगिज नहीं दूंगी। हा, आणि त्या झाशीच्या राणीकडे बाळ होतं का ग छोटस? बाळ पाठीमागे होत। मग हे बाळ घेतलेलंस का तू? नाही, मोठं बाळ। आणि ते बाळ पाठीवरती बांधलं होतं? मग ते रडलं का बाळ? नाही रडलं। का? बाळ तर रडतात।
आणि हिने सगळे ना ते ना राजस येतात मी त्यांना आज मारून टाकते. बापरे, तू फायटिंग केली? आज राजू नाही, आज फायटिंग करायला नाहीये. आज नाहीये, पण मग जेव्हा येतं तेव्हा तू फायटिंग करतेस आणि कोणाकोणाला मारतेस? कोणाला पण मारते मी. तू मला पण मारणार आहेस? राहायला मार की नका मार. ते तुला स्पायडरमॅन आवडतो? नाही आवडत मला. मग सिम्बा आवडतो ना तुला? सिम्बाचा आवाज ऐकायचा आहे तुला? थांबा, आता मी एक मॅजिक करणार आहे आणि सिम्बाचा आवाज येणार आहे आणि तू सिम्बाशी बोलू शकतेस. तुला बोलायचंय सिम्बाशी? हो, थांबा. हा, आता कुठला पण प्रश्न विचार सिम्बाला, सिम्बा उत्तर देईल. बोल सिम्बा, हाय कर अन्वीला. हाय अन्वी. अरे काय झालं? सिम्बाने हाय केला मला. मग बोल ना, तुला काय प्रश्न विचारायचा आहे का सिम्बाला? विचार. हेला नाही, ह्याला विचार, हाच बोलतो फक्त. डूडू. अच्छा, डुडू बोलतो. ओके सिम्बा, आता तू थांब. आता डुडू बोल. एकच सांग, कुठलं बोलायला पाहिजे तुला? तो बोलतो. अच्छा, हा बोलायला पाहिजे. ओके थांब, हा बोलेल आता. इथे काय काय बोलायला पाहिजे? हॅलो करायला. हा, हॅलो. बोल ना, त्याला विचार ना, काहीतरी गाणं म्हणून दाखव. गुरु ब्रह्मा म्हणून दाखव. गुरुर ब्रह्मा म्हणा. पटकन म्हण. मला ह्याची दाखव ना. आता म्हणून दाखव. गुरुदेव गुरुदेव बरेश्वरा गु साक्षा ब्रह्मा तसे श्री गुरुदेव म्हणा. ओम भूर्भुवः तस्य तुर्भरेण भर्गो देव सवितुर्वरेण्यं धियो न प्रचोदयात्. खूप गोड आहे अन्वी आणि छान गाणं म्हणते असं मी ऐकलंय. खूप आवड आहे तिला. आम्हाला दोघांना मुळात खूप आवड असल्यामुळे आम्ही घरात म्हणजे गाणी लावतोच रोज, दिवसातनं 2-3 वेळा तरी लागतातच गाणी. आणि तिला आमच्यामुळे आवड निर्माण झाली आहे. आणि शक्यतो ती शांत बसणारी मुलगी नाही आहे एका ठिकाणी, पण जर ती शांत बसली आणि गाणं सुरू आहे याचा अर्थ तिचं लक्ष गाण्याकडे आहे. ती पूर्ण टक लावून ते गाणं ऐकत असते. कुठलं गाणं आवडतं? ते वेल्हाळा म्हणून एक गाणं आहे, किती जन्म हा, असं सुरुवात आहे तर ती ते सांगते किती जन्म हा. पण मग त्या गाण्याची पण एक छोटीशी गोष्ट आहे, ती काय आहे? सविता दामोदर परांजपे या मूवीमधलं ते गाणं आहे. आणि जसं अपूर्वानी सांगितलं, आम्ही ते गाणं घरी प्ले करतो, कारण काय आम्हाला क्लासिकल गाणी, सगळ्या प्रकारची गाणी आवडतात. तर ते ऐकून ऐकून ती एकदा सहज म्हणायला लागली, म्हणून मी व्हिडिओ काढला. आणि व्हिडिओ काढल्यावरती मला सहज असं वाटलं की आपण फाइंड आउट करूया की मूळ गायक कोण आहे. सो मला असं कळलं की निशा कपाडिया म्हणून त्यांनी हे गाणं म्हणलंय. सो सोशल मीडियावरती आम्ही मूळ गायिका ज्या आहेत निशा कपाडिया त्यांना मेसेज पाठवला. त्यांचा रिप्लाय आला मला आणि त्याचा मी त्यांना ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप बनवून पाठवली. आणि त्या इतक्या म्हणजे खुश झाल्या की एक छोटी फॅन मिळाली म्हणून. तर त्यांचा लगेच एक ऑडिओ क्लिप आम्हाला तिथून त्यांनी रिप्लाय म्हणून दिली. त्याच्यामुळे ते खूप चांगले ब्लेसिंग्स दिले तन्वीसाठी की खूप छान म्हणलंय आणि एवढ्या लहान वयात ती प्रयत्न करते ते लय आणि ती चाल मॅच करायचं, ते पिच मॅच करायचं. तर मी त्यांना तेच विचारलं की म्हणजे तिला ट्रेनिंग कॅन बी, म्हणजे सिंगिंग कॅन बी अ फ्युचर फॉर हर. ते म्हटले हो, म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता, 1-2 वर्षानंतर ती म्हणू पण शकते. सो हे तिच्यातलं एक टॅलेंट ते आम्हाला कळलं की. आणि जेव्हा एका मोठ्या गायकनी आम्हाला सांगितलं की खूप छान म्हणलंय, तेव्हा म्हणजे एक खूप छान फिलिंग आलं आम्हाला की अन्वीसाठी चांगले ब्लेसिंग्स आणि विशेष आल्या. अरे वा अन्वी, तुला गायला आवडतं? हो, तू गाणं म्हणणार आहेस? अरे वा, मला तू ऑटोग्राफ देऊन जा, खूप मोठी सिंगर झालीस तर. तिचे काही गमतीशीर किस्से आहेत की नाही? आम्ही नेहमीप्रमाणे शॉपिंग करून आलो एका विकेंडला आणि घरात सगळं सामान ते ठेवलं. अपूर्वा ते लावण्यात बिझी झाली, मी माझ्या मोबाईलवरती बिझी झालो, काहीतरी ऑफिशियल कॉल्स वगैरे होते. आणि अचानक मी फोनवरती बोलताना माझं लक्ष गेलं तर अन्वीच्या हातात काय होतं, तिने मी आणलेला रेझर तो उघडून तिने ते शेविंग करायला चालू केलं होतं. आई गो. आणि माझी पहिली रिॲक्शन तिला बघता म्हणजे आता पण तिने कानावरती बोटं ठेवली, तिला माहिती मी काय बोलते ते. तर पहिली रिॲक्शन मला तिला बघून हे होती की अन्वी तू काय करतेस, आता तू मुलगा होणार. मी तिला म्हटलं आता तू बॉय होणार. तर ती तेव्हापासून ते तिच्या मनात एक भीती राहिली आहे की रेझर वापरला की आपण बॉय होतो. तर ते खूप फनी इन्सिडेंट होता, कारण काय मी एकदम असं रिॲक्शन होतं की अन्वी तू काय केलंस पासून मी स्वतःच हसायला लागलो की अन्वी आता हे काय झालं. सो स्वीट. पण रेझरचा किस्सा सॉलिड होता. आई, तू सांग मला काय हिच्याबद्दल.
एक किस्सा असा झाला होता की आम्ही दंगल मूवी बघायला गेलो होतो थिएटरमध्ये. आणखी तो पहिलाच पिक्चर होता बरोबर. बरोबर, तिचा पहिलाच पिक्चर होता तो. आणि तिला नेलेलं आम्ही, आणि झालेलं काय, आम्ही आमचा जी सीट होती ती एकदम मागे होती. आणि ऑल ऑफ अ सडन एकदम शांत थिएटरमध्ये ती जोरात मला येऊन म्हणत होती, मम्मा मला शिशी आली. तर ते एकदम एम्बॅरेसमेंटचा मोमेंट होता मला. आणि तिला घेऊन बाहेर सॉलिड लाफ्टर आला असेल. पूर्ण सायलेन्स मध्ये एकदम सगळे हसायला लागले की अरे काय सिरियस असं. सिरियस. आणि तिला घेऊन जात होते मी थिएटर मधनं बाहेर पडेपर्यंत ती कंटिन्युअसली मम्मा शिशी ओरडत होती. सो ते फारच मला एम्बॅरेसिंग मोमेंट झालं. काय नाही झालं आता ते झालं पण ती आता कानावर आता नाही करत ती असं. हो की आता नाही करत ती. आता ती बिग गर्ल झाली आहे. आणि ती आधी छोटी होती म्हणून ती असं बोलली. म्हणून ती आता big girl झाली तर अशी करते. तिच्या बाबतीत म्हणजे असं काही झालंय का की हिला रिलेट केलंय लोकांनी? ही लहान होती, साधारण पावणे दोन वर्षाची, 1.5-2 वर्ष. आणि चालायला वगैरे लागली होती. सोसायटीमध्ये तिला आम्ही खाली घेऊन जायचो. नेहमी आमचं लक्ष असायचंच, पण एक 5 मिनिटासाठी माझं लक्ष अपूर्वाला लक्षात आहे की त्यावेळेस माझ्या इन्स्पेक्शनच्या खाली अन्वी होती, आणि 5 मिनिटासाठी माझं लक्ष जरा दुसरीकडे विचलित झालं. आणि तेवढ्यात अन्वी दिसेनाशी झाली आम्हाला. सो मला वाटलं की नेहमीप्रमाणे ती आजूबाजूलाच खेळत असेल कुठेतरी मुलांमध्ये, म्हणून मी शोधायला लागलो. एक 10 मिनिटं गेल्यावरती सोसायटीमध्ये एक 60-65 वयाचे एक आजोबा होते. त्यांच्या कडेवर ही होती. बापरे. आणि त्यांना मी ओळखत नव्हतो, ते मला ओळखत नव्हते. ते कडेवर तिला घेऊन येत होते. ते माझ्याकडे चालत आले. मला त्यांनी स्माईल दिली, अन्वीनी पण स्माईल दिली मला, आणि ते क्रॉस झाले. आणि मला कळलं की काहीतरी गैरसमजूत झाली, काहीतरी वेगळं काहीतरी घडलेलं ह्याच्या मागे. म्हणून मी त्यांना फॉलो करत गेलो आणि त्यांना म्हणलं की आजोबा तुम्ही हिला कुठे घेऊन चाललात? तर ते म्हणले की माझ्या मित्राची मुलगी आहे ती, मी सोडायला चाललोय घरी. मी म्हटलं काका तुमची काहीतरी गैरसमजूत झालेली, ही माझी मुलगी आहे, तिचं नाव अन्वी आहे. तर ते म्हणे की त्यांनी असं अन्वीच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हटलं की अरे तेच मी विचार करतोय की नेहमी जी मुलगी मला दादू दादू हाक मारते ती आज हाक का नाही मारत आहे? कदाचित माझी काहीतरी गैरसमजूत झालेली आहे. आणि तेव्हा मला कळलं की, आणि त्यांनाही लक्षात आलं की चुकीच्या मुलीला त्यांनी गैरसमजुतीने उचलून आणलंय. सो मी त्यांना विचारलं की तुम्हाला ही कुठे सापडली? तेव्हा त्यांनी जे आम्हाला सांगितलं, दॅट वॉज अ शॉकिंग मोमेंट फॉर अस. त्यांनी सांगितलं की ही मुलगी आमच्या घरापासून, सोसायटीपासून एक 100 मीटर असं एक अंतर आहे जिथे पूर्ण अंधार आहे, लाईट लागत नाही, आजूबाजूला कोणी नसतं. त्या लेनमध्ये ही एकटी चालत बाहेरपर्यंत गेली होती. म्हणजे ऑलमोस्ट ती हायवेपर्यंत पोहोचणार होती, आणि ते येत होते तिकडनं. त्यांची गैरसमजूत झाली, जे बरं झालं. आता आम्हाला वाटतं की त्यांची गैरसमजूत, त्यांना वाटलं की ही मित्राची मुलगी आहे म्हणून त्यांनी तिला उचललं कडेवर. आणि ही तुम्हाला सांगितलंच की ही एकदम फ्रेंडली असल्यामुळे कोणावरही जाते, म्हणजे तो तिचा प्लस पॉईंटच ठरला त्यावेळेस. त्यांनी तिला उचललं, कडेवर घेतलं, घेऊन आले आणि मित्राकडे घेऊन जात होते, तेव्हा मी बघितलं. अन्वीसाठी काही फ्युचर प्लॅनिंग आहे का की तिने इथे ग्रॅज्युएशन केल्यावरती मास्टर्स पुढे करायला बाहेर जावं, किंवा बाहेरच तिने मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करावं, असं काही तुमच्या डोक्यात आहे का? एवढा लांबचा विचार असा विचार केला नाहीये. फक्त इनफॅक्ट आम्ही विचार करतोय की ती मोठी जशी होईल तेव्हा तिलाच विचारू तिचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे. तिला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तिने त्याच्यात जावं आणि त्याच्यातच तिने एक्सेल करावं, हीच इच्छा आहे माझी. खूप गोड आहे तुमची अन्वी, आणि आमच्याशी खूप मस्त गप्पा मारल्या, आणि आम्हाला आई बाबा सुद्धा खूप आवडले. तर आता आपण जे पुढे खेळणार आहोत त्या माध्यमाला आम्ही बंध वात्सल्याचे असं म्हणतो, आणि ज्यामध्ये तुम्हाला अन्वीविषयी काय वाटतं ते आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि आज आम्हाला खूप मजा येते, कारण इथे 4 पिढ्या आहेत. म्हणजे अगदी पणजीबाई पासून ते अन्वीपर्यंत 4 जनरेशन्स आपण इकडे बघणार आहोत. तर तुम्हाला अन्वी म्हटल्यावर पहिली गोष्ट मनात काय येते? अन्वीची मी पणजी आजी आहे. आणि तिला अजून 4 वर्षाची झाली तरी जेवायला घालायला घेतलं तरी ओव्या म्हणायला लागतात, जुन्या 2 म्हणा की. आणि मी जुन्या ओव्या म्हणते तिला घेताना. 2 होऊन जाऊ देत. पहिल्यापासून म्हणते, पहेली माझी ओवी पहेला माझा नेम, तुळशी खाली राम पोथी वाची, दुसरी माझी ओई दूध नाही कोठे, ध्यानी मनी भेटे पांडुरंग, तिसरी माझी ओवी 3 त्रिगुटाच्या प्रहरी, ब्रह्म विष्णूवरी बिल्वपत्र. अरे वा, मस्त. आणि ती त्यामुळे व्यवस्थित जेवते. आजी तुम्ही बोला. मी अन्वीची मामी आजी.
अन्वी म्हणजे खोडकरपणा, खट्याळपणा अशी खूपच, म्हणजे नुसती नाचरी, अख्ख्या घरभर नाचतच असते ती. आणि इतकं गोड गोड बोलणार. मामी आजी कधी आली आमच्याकडे तरी. आत्ता गणपतीत ती आली होती तेव्हा मी कचुंबर करत होते, म्हणजे सलाड करत होते, तेव्हा हे तू काय करतेस, इतकी ती गोड बोलते, हे मला आवडतं म्हणून तिने अगदी खाल्लं. मग ह्याला काय आहे म्हटलं, काकडी आहे. ही काही काकडी नाही, हे ककुंबर आहे असं मला बोलली ती. आणि मला हे खूप आवडलं, तू मला देतेस का असं म्हटली. मी दिल्यावर मग ती कधी फोन केला तरी मामी आजी मला ककुंबर देणार ना असं विचारते. अशी आमची अन्वी आहे. मामी, मी तिची लाडकी मामी आहे, कामी मामी. आणि आम्ही युजली मोस्टली विकेंडला भेटतो, म्हणजे माझी फॅमिली आणि अन्वीची फॅमिली. इट्स काइंड ऑफ अ विकेंड पार्टी हाऊस आहे आमचं घर. म्हणजे मी कळंबुलीला राहते आणि इट्स लाईक ती खूप खूप मजा करते आल्यावर. आणि तिचं ती फेवरेट प्लेस आहे. तिला कधीही ती रात्री 12 वाजता पण यायला तयार असते. आणि जेव्हा जेव्हा येते ती फुल ऑफ एनर्जी असते आणि खूप मजा मस्ती करते. आय थिंक दॅट्स पार्ट ऑफ हेरिडिटी टू. आणि एनिवेज शी इज व्हेरी ब्रिलियंट चाइल्ड, बोल्ड. आय विश की ती अशीच छान सुंदर राहील. थँक्यू सो मच. आपल्या गप्पा तर खूपच छान रंगल्या आहेत. आता आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत आणि जे कोणी गेम जिंकेल ते हिला जिंकून देणारे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. ओके, आपल्याकडे काही पेन्सिल्स आहेत, तर तुम्हाला एक अशी पेन्सिल घ्यायची आहे. ओके, मग ती तुमच्या तळ नाही तर मळ हातावर ठेवायची आहे आणि ती उडवायची आहे आणि अशी कॅच करायची आहे. ओके, इथे ठेवून उडवायची, कॅच करायची. मग दुसरी पेन्सिल घ्यायची, मग त्या दोन्ही पेन्सिली एकत्र ठेवायच्या, मग त्या उडवायच्या, पकडायच्या. असं करत 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 जास्तीत जास्त पेन्सिल्स जो जमा करेल तो हिला मिळवून देणार आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. तुला गिफ्ट मिळणार आहे. ओके, आणि ह्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. आर यू गाइज रेडी? येस. युअर टाइम स्टार्ट्स नाव. तीन बाबा, 3. अन्वी, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आपण बघूया आता. हा, तू काउंट कर माझ्यावर. 1, बोल बोल. काउंट. 2, बोल. नीट बोल. 3, नीट बोल. 4, 5, 6, 7. मम्माला मिळाले 7 पॉइंट्स. बाबा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. कोण जिंकलं सांग? ये, दादा जिंकलाय. आणि बाबांनी अन्वीला जिंकून दिला आहे झी युवा तर्फे ही भेटवस्तू. तुम्हाला आजचा आमचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्याही मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी. आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.